मम्मी मित्रांनो मला काहीतरी भेटलंय, तुम्हाला सांगू का काय आहे? माझी मैत्रीण आणि शेजारची लय लहान लहान पोरं सगळेजण जात होते आम्ही तोडायला खारस. लय भारी. आमची गाय थोडासा लय वळवळ करती त्यामुळे आता तर मित्रांनो इकडे बघा आहो एकटं सुचलता ते गटूड बाहुबली शेरनी अगर मैं होती तो एक छिपकली से डरती क्या मैं? हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आजपासून आमचे रानातलं काम सुरुवात झालेलं आहे मित्रांनो. तर मी दोघं जण आम्ही आले ते आता पाचट ओढायला, कारण की भरपूर दिवस झाले ते हे रानातला ऊस तुटून कारखान्यात गेले ते, पण पाचट जो राहतात ना ते राहिलेलं आहे. तर मी आणि पाचट ओढायला आलेत. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. चला आहोसाठी मी पाणी घेऊन चालले ते मित्रांनो. इकडं आपले विहीर आहे, तिकडं पाणी आहे प्यानाच्या, तर मी प्याचं पाणी घेऊन चालले ते बघा, बारका बाटली घेऊन चालले ते मित्रांनो. तर मित्रांनो सकाळी भरपूर ऊन होता, आता ऊन कमी झाले ते, त्यामुळे रानात थोडं थंड भारी वाटतंय. नाहीतर मित्रांनो ऊन लय वाढले ते, उन्हाळ्याचे दिवस आले ते, तर भरपूर असं ऊन वाढलेत, काम करू वाटत नाही. तरी आपण शेतात काम नाही केलं तर कोण करणार आहे? शेवटी आपण शेतकरी आहोत, तर शेतात काम करावंच लागतं मित्रांनो. तर चला आहोपाशी जाऊया, बघू काय करतात. पाचट निम्म पाचट आहे ना मित्रांनो. एक गाडी येतात ना, काय माहिती कोणतं गाडी म्हणतात, आहोला विचारते मी. ते गाडी भरून गेलं ते पाचट थोडा राहिलेला आहे, तर पाचट गोळा करतात. गोळा करून आम्ही पेटवून देणार आहे, त्यामुळे आम्ही आले ते. आणि अजून ऊस हे सगळं बांधायचे मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे कसं बांधत आहे, ट्रॅक्टर किंवा बैलगाडी, तर त्यांनी बांधावं लागतंय ऊस. काय करताय? ते कोणतं गाडी आलतो पाचट निम्म घेऊन गेले ते? हा ते घेऊन गेलेत ना निम्म. अरे हे कोणच आहे? हा मामाचं कुठपर्यंत आहे? अच्छा ही बाण. आणि दुसऱ्याच्या चिचपासून खाली डायरेक्ट तिकडे रस्त्याला. होय, हे जत मला नाही कळत, म्हणजे सगळ्यांचं रान एकमेकांचं असं काय म्हणतात ते जुडून आहे. हा बांधाय मित्रांनो, त्यामुळे कळत नाही. आणि भरपूर कमेंट आले ते की दादा तुम्हाला शेती किती आहे, ते सारखंच तुम्ही शेतात काम करत असते, तर सांगतात किती शेती आहे आमच्याकडे. शेती विचारतात आपली. हा लोक म्हणतात ते की खरं सांग का, मला काय 10-15 एकर शेती नाही या. मला 1.5 ते 2 एकर शेती आहे. आणि वाट्याची शेती करतो आम्ही, वाट्याने शेती करतो भावाची, आणि इथे खाडे मामा म्हणून आहेत त्यांची एक शेती घेतलेली करायला. अशी म्हणून 3 एकर शेती करायला घेतलेली आहे मित्रांनो. आणि आपली घरची 2 एकर, म्हणजे 5-6 एकर शेती आहे करतोय आपण. वाट्याची 3 एकर आणि घरची 2 एकर. आणि मित्रांनो जे घरची शेती आहे ना त्याच्यात आम्ही आता सध्या गुरांसाठी मका लावलेत, आणि एक शेतात आहे मका, बेडवरती मका लावलेला आहे आणि ऊस आहे, म्हणजे गुरांसाठीच लावलेला आहे मित्रांनो. आणि वाट्याने जे करतात ना ते आम्ही दुसऱ्याचे करते आणि शेतात, आणि दुसऱ्याचे पण शेतात कामाला जाते. आता सध्या लागण बंद झाले ते मित्रांनो, त्यामुळे आता घरचेच काम आहे ना. लई ताण लागते मित्रांनो, ऊन भरपूर आहे. आता सध्या आभाळ आलेत, म्हणजे आता वातावरण मस्त आहे, वारं नाही चालय, गरम वाटते असं. तरी आबाळ आहे त्यामुळे गरम एवढं वाटत नाही. हो, आबाळ नसतं तर घाम फुटला असता. तर चला मित्रांनो मी पण काम करू लागते, आहोच मदत करते थोडाफार, कारण की आता सध्या 4 वाजलेला आहे, आम्हाला घरी पण जायचे, तर थोडंफार काम करून मग घरी जाऊया. मग काय ते तुकड्यातून जायचं ना. हा मग हे तुकड्यातलं झाले, तिकडले तुकडे जायचं आता. चला मग. चला चला मित्रांनो असंच कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि आमच्या कामाचा आनंद घ्या. हो, आणि काही चुकत असेल कामाच्या बद्दल तर सांगत जावा. भरपूर असं छान छान कमेंट येतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप 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 भारी वाटतात. चला सर्वचे प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या आमच्या UP अँड महाराष्ट्र कपल जोडीवरती. मम्मी मित्रांनो मला काहीतरी भेटलंय, तुम्हाला सांगू का काय आहे? बचपनमध्ये मी लहानपणी खूप खाल्लेलं आहे, त्यामुळे मला एक काहीतरी दिसलेत. सतूरचं झाड आहे आमच्याकडे. इथं काय म्हणतात तुमच्याकडे?
त्याला हाँ तुती तुती हमारे यहाँ सतूर बोलते हैं गाईस. तर मित्रांनो हे बघा, मला मी म्हणलं हे असं का दिसतंय लाल गा, तर मला दिसलं नंतर मला अरे मम्मी खरंच मित्रांनो खूप आवडतात मला. आणि लहानपणी आहे ना मी ह्याला दुपारची मम्मी पप्पा किंवा आमचे घरचे जे सदस्य आहे म्हणजे सगळेजण झोपल्यानंतर दुपारी मी आणि माझ्या सहेली माझी जे शेजारची माझी मैत्रीण होती ना, आम्ही तिघं चौघं मिळून जात होते दुसऱ्याच्या झाडात चोरी करायला. अरे मम्मी ये तो यूपी की चोरनी निकली. खरं सांगू मित्रांनो, मी काय बोलू, मला आहे ना तिकडचं मला काय सांगू तिकडचं मला हे तिला आवडतं. हे तिला आवडतं. 1 मिनिट मित्रांनो मी सांगतो. मीठ मिरची आणि त्याच्यासोबत थोडंसं लसूण टाकून आम्ही पिसून खात होते मित्रांनो. खरंच खूप 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 आय लव्ह काय म्हणतात त्याला, माय फेवरेट. अरे मम्मी असं वाटते की मी जसं आपल्या घरी आहे. लहानपणी आठवण आली मित्रांनो, त्यामुळे मी एवढं खुश झाली. तुम्ही काय असं विचार करू नको की ताई कधी बघितलीच नाही का. लहानपणी आठवण आली मित्रांनो, खरं सांगू. लहानपणीची आठवण आली. ही बघा सतूर. सतूर सतूर ह्याला तूत तुती. तुती खरंच मित्रांनो लहानपणी लय जायचं आम्ही, मी माझी मैत्रीण आणि शेजारची लय लहान पोरं सगळेजण जात होते आम्ही तोडायला. खरंच लय भारी. मम्मी मी म्हणते काय आहे म्हणजे खरंच मी एवढं दिवसांनी ह्याचा झाड तर मी पाहिले होती, पण ही असं लागलेलं होते तेव्हा मी नव्हती खाल्ली पण नव्हती आणि बघितली पण नव्हती. स्ट्रॉबेरी वाव, पिकलेलं चांगलं लागतात मित्रांनो. थोडंसं काळा झाला ना मग मस्त लागते. 1 मिनिट आहो. नाही खाल्लेत आम्ही. आम्ही पण खाल्लंय, त्यामुळे मला लय पण खुशी. आम्ही चोरून नाही खाल्ले, तुम्ही चोरून खाल्ले. आहो चोरून खाल्ले म्हणजे लहानपणीची. तुम्ही सांगा मित्रांनो, लहानपणी जे तुम्ही करू शकता आता करू शकता का. लहानपणी थोडंसं एन्जॉय करावं लागतंय, चोरी करावं लागतंय, भांडण करावं लागतंय, एकमेकांना हाणावं लागतंय. आता काय, आता तरी आम्ही भांडण करू शकते का. लय भारी आमचं काय सांगू मित्रांनो. पिकलेला लय भारी लागतं, तरी आता आंबट लागतं थोडंसं. मीठ आणि मिरच्या सोबत खाल्लं ना लय भारी लागतं. स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी हा, पण हे बारीक असते ना. हे बघा आम्ही ज्यांच्या शेतात आले ते कामाला मित्रांनो, तिथंच मला दिसलं. लांबनं मला काय कळलंच नाही. हो का मित्रांनो, एवढं मी तोडले. चला अहो धन्यवाद तुला ह्या रानात आणल्याबद्दल ना. चला काम करूया मित्रांनो. खरंच खूप भारी वाटलं. बघा की मित्रांनो, एक तिखट देते मला दे ना. अहो हातात घेतलाय 2च मिनिटं. चला मित्रांनो इकडे बघा, एवढं मी तोडले. खरंच खूप भारी वाटलं. तर मित्रांनो इकडे बघा, अहो एकटंच उचलतं ते गटूड. उचलू नको, असं ढकलत घेऊन जावं. बांधा गटूड. मित्रांनो दूध खाऊन झाले ते, त्यामुळे आहोला पावर आलेत. आता गटर या गटूर मम्मी. मित्रांनो काय लँग्वेज आहे, तरी मी काय लँग्वेज अजून शिकले नाही. जेवढे येतात तेवढंच तुम्ही स्वीकार करा. हो दमानी गटूड. बस ओ खाली जाईल. अहो हा ते साईडचे वडा तिकडच्या. हा पण कुठं इथं जागाच नाही, ऊस जाईन जडून. मित्रांनो बघा तुम्ही
आम्ही दोघं मिळून काम करते मित्रांनो, त्यामुळे म्हणजे थोडा मी करत असते दोघं. इथं कोपऱ्यात करू. नाही जर काढलं तर ट्रॅक्टर मध्ये फसल. जेव्हा गाडी आली तर तेव्हाच आपल्याला इथं थांबायलाच पाहिजे होतं का? आपल्याला माहित नव्हतं ना. कोण घेऊ आता? ही घेऊ. बाहुबली. नहीं जी, शेरनी नहीं, बाहुबली. 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 शेरनी अगर मैं होती तो एक छिपकली से डरती क्या मैं? अरे बाबा, सही बात है की नहीं मित्रांनो? शेरनी नाही म्हणता येणार कारण की ती पाल्याला लय घाबरती. पाल बघितलं की पळत सुटती बसायला वायरा बाहेरा बाहेरा. त्यामुळे मी मान्य केलंय की मी शेरनी नाही, बाहुबली आहे. बाहुबली म्हणजे काम करते. मैं कोई माने या ना माने, मैं मानती हूँ बाहुबली थोड़ा बहुत काम कर लेती हूँ तो मुझे अच्छा लगता है. इकडे बस. हाँ जागा नाही आहे ना पेटवायला. पेटवणार कुठं? परत ऊस नाही पेटव. यूपीची लेक आहे तरी काय झालं, महाराष्ट्राचे आता सुनबाई झाले आणि महाराष्ट्राचे सुनबाई म्हणून सगळे सोबत मिळून घुळून मिळून मिसळून राहिलेला आहे आता. तर काम करावंच लागणार आहे मित्रांनो. आमचे यूपीचे लोक काय म्हणत असेल, शिल्पाबाई महाराष्ट्रामध्ये गेल्यापासून किती काम करते, यूपी मध्ये होती तर साधा स्वयंपाक सुद्धा नव्हती करत. आज लोकांवर जेव्हा जिम्मेदारी येतात ना तेव्हा सगळं करावं लागतं. होय, भारी वाटते. ह्याच्यात मला कंटाळ नाही येत. फक्त कधी कधी मित्रांनो ऊन सहन होत नाही. जेव्हा जास्त कडक ऊन लागला ना तेव्हा लय घामा होतात आणि थोडंसं असं अजीब वाटतात. तर आता तर सध्या वातावरण मस्त आहे, ऊन नाही काय नाही, आहेत की नाही? अहो हो. तर मित्रांनो आम्ही चाललेत आता घरी. निम्म काम सोडून चालले ते मित्रांनो, कारण की घरी डॉक्टर आले ते. हो, गायीचे डॉक्टर आले मित्रांनो, त्यामुळे जायचे. आमची गायीला इंजेक्शन द्यायचे मित्रांनो. हो, आमची गाय थोडासा लय वळवळ करते त्यामुळे आता तर मित्रांनो
तुम्ही आमच्या व्हिडिओ बघत राहावा आणि हसत राहावा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथंच एंड करते मित्रांनो. कसं वाटलं आजच्या ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी मागते. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नको. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो.